आज नाश्त्यासाठी उत्तपम बनवला होता. तर ओला नारळ खिसून घेतला, लहान कांदे, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर असं घेतलं होतं. थोडंसं मीठ घातलं आणि जाडसर असं वाटून घेतलं. पाणी न घालता ही सुकी चटणी केली जाते. तर नंतर मग डोश्याचं पीठ आहे तर ते पॅनमध्ये घालून घेतलं आणि वरून सर्व व्हेजिटेबल कट केलेलं म्हणजे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर, कोथिंबीर हे सर्व घालून घेतलं आणि झाकून ठेवून ना थोडीशी वाफ काढायची. नंतर थोडंसं उलताण्यानं प्रेस केलं ना ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बसलं जातं आणि नंतर पलटी करून दुसऱ्या बाजूने पण थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं तूप घालते वरून थोडंसं. तर असा मी उत्तापम बनवून घेतला होता. तर कृष्णासाठी प्लेन डोसा बनवून दिली होती. तर सायंकाळची वेळ झाल्यानंतर ना चालण्यासाठी गेलो होतो आणि चालायला गेलं ना कृष्णाचं असं फ्रेंडसोबत खेळायचं चाललेलं असतं.